नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. मी करणार नव्हती घटाचा व्हिडिओ, पण प्रियंका बोलली कर, कारण की काही काही लोक असतात ज्यांना माहिती नसतं घट कसे बसवतात. सो मग म्हणून म्हणलं आज करते आणि आमच्याकडे कसे बसतात ते मी तुम्हाला दाखवते. वेट 9 धान्य घेत असतात आपल्या घरचे, पण माझ्याकडे 5 आहे. आणि या पोळीतलं हे जे पॅकेट आहे त्याच्यामधले पण मी थोडेसे टाकणार, म्हणजे 9 पूर्ण होतात. बाकीचे भरपूर टाकले तरी चालते. आणि याच्यात माती आहे, कोणते आय डोंट नो. हे जे माती आहे ना ती आम्ही गावावरून आणली आहे आणि ती आता ह्याच्यात टाकायची. हे बघ, हरभरे आहे, धणे आहे, गहू आहे, मठ टाकायचे. मठ पण आहे का खाली बसले. बस हे बघ, मठ आहे, गहू आहे, हरभरे आहेत, धणे आहेत आणि मूग. तू असं एकदम मधुरा रेसिपी बोलते मम्मी. ती मधुरा अशीच बोलते. घटका बसवतात म्हणजे घटका बसते, आपली परंपरा आहे ती. घटका बसते, बस देवा म्हणून बसते, देवीच आहे ती. नाही थोडे थोडे टाकले, 2-2 दाणे. कोणी विचारायचं ना आता आपल्याला घटका बसवतात म्हणून. माझा हे नवरात्रीचा पहिला दिवस म्हणून आम्ही व्हाईट घातलंय. व्हाईट नवीन ड्रेस घालायचा होता, पण मराठी तिकडे कोण बघते म्हणून मग साधाच आपला ड्रेस घातलेला आहे. आणि आता घट बसणार आहेत. वाजले 4 वाजले, 5 वाजेपर्यंत बसतील आणि त्याच्यानंतर मग आम्ही उपवासाचं खाऊ, कारण की आज उपवास आहे. आणि 4 वाजेच्या नंतरच मग सकाळपासून तर काय काय खाल्लं ग आपण सकाळी? काहीच नाही, नुसतं एका केळावर बास. पूर्ण दिवस काय नाही, फक्त आता संध्याकाळ नंतर खाणार, ते पण भगरीचा भात वगैरे तेच खाणार. आणि आता घट कसे बसवतात ते मी तुम्हाला दाखवते. आज पहिला दिवस आहे नवरात्री, त्याच्यामुळे व्हाईट कलर घातलेला आहे. व्हाईट कलर घालून काय करू मी, म्हणजे मला समजत नाही. मला खाली जायचंय खेळायला संध्याकाळी, पण खेळायला नाही जाणार मी, फक्त बघायला जाईल, कारण की तिथं कोण नाही माझ्या ओळखीचं. मग मी एकटीच नाचत बसू का? त्यापेक्षा मी फक्त जाईल, बघेल, तुम्हाला पण दाखवेल. आणि एक दिवस प्लॅन करू आम्ही जायचा, तेव्हा मी तुम्हाला प्रॉपर दाखवेल. आम्ही पण खेळताना दिसेल, तर बघू काय होतंय ते. काळी माती गावाकडून आणली आम्ही, आजीने आणली आमच्या. आता त्या धान सगळं त्या मातीमध्ये टाकलंय. हे जे प्लेटीमध्ये होतं ना ते सगळं याच्यामध्ये टाकायचं. आणि मग आता हे पाणी, थोडस पाणी वगैरे टाकून त्या काळ्या मातीमध्ये धान छान येतं. काळ्या मातीत आता हे धान टाकायचं. हे आज सकाळी जाऊन आणलंय का मम्मीने. या घटाला हा असतो, याला हळद कुंकू व्हायचं आणि याच्यात ठेवायचं, याला ह्याच्यात ठेवायचं आणि हे सगळं इकडे ठेवायचं. इकडं म्हणजे इथं आमचा हा कप्पा आहे, तयारी चालू इकडं. आणि इकडं ते आपलं घट आहे, त्याला असं लावून घ्यायचं, स्वस्तिक. चलो ठेवू. घटामध्ये मी 1 सुपारी, 1 रुपया पैसा आहे तो टाकायचा. हळद टाकलं, हे सगळं टाकायचं ह्याच्यात. मी आता एकदम लास्ट डेला तुम्हाला डायरेक्ट दाखवली हे किती जास्त होतं ते पाणी. इथं खाली आपण ते याला गेलं. आता मॅटर असं झालंय की विड्याची पानं असतात ना, ती मम्मीने थोडे कमी आणले, ते आणण्यासाठी आता मी चालली आहे. क्या अर्धवट काम करते ये तुम लोग. A few moments later. गजराज, तुळजापूरची भवानी आणि अन्नपूर्णा आणि आपले मागं विठ्ठल लोकमाई. आता ते तिथे ते विड्याची पानं ते खाली ठेवली आणि त्याच्यावर देवांना ठेवलं. आता हे सगळ्याचे सजवायचं वगैरे आणि हे या साईडला ठेवायचं. तर ते आता नंतर ठेवू, अजून नाही. आणि अक्कांनी याच्यावर थोडं थोडं अजून पाणी थोडं थोडं पाणी याच्यावर टाकून घ्यायचं. ते थोडस
कोरडी कोरडी झाली म्हणून त्याच्यावर पाणी टाकले. ते नंतर थोडं हा टाकलं रोज रोज थोडं थोडं टाकायचं. रांगोळी आणि इकडं का पुढच्या मोकळ्या याच्यामध्ये रांगोळी का ते प्रॉपर होऊ दे मग काढते. ठीक आहे गंगलक्ष्मी. ही गजलक्ष्मी आहे, ही आणि ही. ठेवले मी हे ना. हो मला घे ठेव म्हणलं हा म्हणजे आपल्याला तुला वरती माळता आणि सांगायला ते आणि इकडं कधी हा. नाही तिकडं तिकडं खाल्लं नाही पाहिजे. बरोबर ओके. आहे का? आता याला 8-9 दिवस हलवायचं नाही. झालं का? ठेवू का आता? हा ठेव. ते टाकलं का त्याच्यात सगळं सामायिक होईल त्याची पाणी टाक त्याचे. एवढंच असतं. टाकते त्याला टाक देऊ बघ. त्याच्यात नाही ठेवलं तरी चालत. मागून जरी टाकलं ना त्याला तरी चालत. सनफ्लावर चिटकून देईल. ते माळ, पहिली माळ विड्याची पानं, दुसरी माळ दुसरी असे एक 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 घ्यायचं. 9 दिवस पाणी टाकलं वाहत राहायचं. पूर्ण असं पूर्ण भरतं एवढं. थोडस ते तुम्हाला तर डायरेक्ट क्लासच्या ब्लॉग मध्ये समजेल. टाकते कपड्यावर सारे याच्यात. सगळं झालंय. आता फक्त रांगोळी बाकी आहे. थांब, मी काढते. अजून मागे एक काढ ना. कलरचे काढायचे ना. हे पांढरा आहे लाल. तिथं लाल का काहीतरी. हा जो दिवस असतो ना तो 9 दिवस विजू नाही द्यायचा. इजत नाही ना. अखंड दिवस. अखंड दिवा राहतो ना. मग मी तेच म्हणते ना, विजू नाही द्यायचं राहत. आपला दिवा कधीच नाही इजत. नाहीस. जरी येईल तर सकाळी ताबडतोब जाऊन द्यायचं. ते आरतीच्या पलीकडून दे तिथेच लावायचं रोज. जरी पडली अगरबत्ती तर मग चला आता आरतीचा टाइम झालाय आमचा. हा आरती आम्ही दाखवतो तुम्हाला आमची. हा आता जस्ट बसवलंय आणि आता लगेच आम्ही आरती करणार आणि चहा पिणार. चहा इज इम्पॉर्टंट. कुठे ठेवू. लोकांना आता आपलं किचन ओळखीचं झालं असेल एवढा व्हिडिओ बघून. ही खूप जास्त जुनी आहे. ही खूप जास्त जुनी वही आहे. हा. गुलांबे माता की जय. श्रीगंधे काळ श्रीगंधे काळ लावण्य सुंदर मस्तकी बाळ ऋषी विश्वव्यापक जननी हो उपासता पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो. A few inches later. आरती इज डन. आता आम्ही जाऊ खाली बघायला की काय माहोल आहे. सो मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवते की काय माहोल आहे. पहिला दिवस आहे त्याच्यामुळे कोणी आलं नसेल. आय नो. बघू पुढे जाऊन बघू. हराग्रे तू दारुण तू श्री तू ईश्वरी ऋतू तू बुद्धिबोध लक्षण लज्जत पुष्टी तुष्टी शांती तू क्षमा खडगदारिणी. आय एम सो सॉरी. मी तुम्हाला बोललेली की मी जाईल बाहेर आणि गरबा वगैरे दाखवेल पण नाही. बाहेर एवढा कंटिन्युअसली पाऊस चालू, एवढा कंटिन्युअसली चालूच आहे भाई पाऊस. सकाळी पण चालू होता, आता पण चालूच आहे. त्याच्यामुळे बाहेर म्हणजे मला माहिती पण नाही की गरबा स्टार्ट झालाय का नाही झालाय. मी जाऊन बघायचे कष्टसुद्धा नाही घेतलेत कारण की मला माहिती आहे पावसाचं तर ऑब्व्हियसली बंदच असणार आहे. त्याच्यामुळे मी खालीच नाही गेली. मला बरोबर एवढा चिकचिकचं कोण जाणार आहे. तसं पण मी खेळायला पण जाणार नाही आहे. मग म्हणलं नंतर कधीतरी दाखवेल तुम्हाला. जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. पुढचा व्लॉग येईलच कारण की आम्ही दांड्या खेळायला जाणार आहे. आता ते कधी कसं कुठे ते माहिती नाही पण आम्हाला जायचं आहे. बिकॉज तिला पण बाहेर निघता येत नाही, मला पण घराबाहेर जास्त निघता येत नाही. बट आम्ही एक दिवस नक्की जाणार आणि तुम्हाला दाखवणार आमच्या इथला गरबा.
सो स्टे ट्यून. सो आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी बाय.